नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीला सुलक्षणाताईसोबत काहीतरी बोलायचं असतं. ती म्हणते की मला थोडं बोलायचं होतं तुमच्यासोबत. सुलक्षणाताई म्हणतात की पण आम्हाला बोलायचं नाही आहे तुझ्यासोबत. श्री म्हणते की पण आईसाहेब. सुलक्षणाताई तिला थांबवत मोठ्याने म्हणतात, खबरदार आम्हाला आईसाहेब म्हणशील तर. आईसाहेब म्हणण्याचा अधिकार फक्त शुभ्राला आहे आणि हे लग्न का झालं हे जर तुला विचारायचं असेल ना तर तुझ्या वडिलांना जाऊन विचार. हे ऐकून श्रीला थोडंसं वाईट वाटतं आणि ती म्हणते की बाईसाहेब, लग्न का आणि कसं झालं या प्रश्नांची उत्तरं नको आहेत मला. मी फक्त एवढंच सांगायला आले होते आणि विनंती करायला आले की अगस्त्यचं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि माझ्यामुळे तुमच्या मायलेकांमध्ये उगीच वाद नको. प्लीज हा अबोला सोडा प्लीज. जसं त्याला तुम्हाला त्रास झालेला आवडत नाही तसं मलाही नाही आवडत. तितक्यात तिथे शुभ्रा येते. ती सुलक्षणाताई आणि श्री काय बोलत आहेत हे ऐकत तिथेच उभी राहते. सुलक्षणाताई रागाने उठून उभं राहतात आणि म्हणतात की आमची बरोबरी करतेस तू, आम्हाला सल्ला द्यावा एवढ्या मोठ्या योग्यतेची नाही आहेस तू. तुला खरंच असं वाटतं का आम्ही अगस्त्यशी असलेला अबोला सोडून द्यावा, त्याला दुखावू नये, त्याच्यावर राग करू नये असं खरंच वाटतं का? श्री म्हणते की हो, फक्त एवढीच विनंती करायला मी इथे आले होते की मला संपत्ती, ऐशोआराम काही नसलं तरी चालेल पण नातं टिकलं पाहिजे, कारण माझ्यासाठी नातं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि ते टिकण्यासाठी तुम्ही जे सांगाल ना ते मी करायला तयार आहे. सुलक्षणाताई म्हणतात की मग त्याला सोडून दे. हे ऐकून श्री खूप शॉक होते. शुभ्रा पण आश्चर्याने त्या दोघींकडे बघायला लागते. सुलक्षणाताई म्हणतात की बोल कधी जाते. शुभ्रा खूपच खुश झालेली असते. इकडे श्री म्हणते की तुम्ही खूप चुकीचं समजताय मला. मी इथे नातं जोडायला आली आहे आणि तुम्ही नातं तोडायला सांगताय, जमणार नाही मला. हे ऐकून सुलक्षणाताईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात की वा, फारच छान, म्हणजे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात पटाईत आहेस ना तू. अगं आत्ताच तर म्हणालीस ना हे नातं टिकवण्यासाठी मी वाटेल ते करेन म्हणून, आता इतक्यात शब्द फिरवलास. मग श्री म्हणते की बाईसाहेब, माझं मत अजूनही तेच आहे. अहो 7 फेरे घेऊन देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं आहे मी त्याला. तुम्ही स्वतःच्या हाताने माझा हात त्याच्या हातात दिला ना, मग त्याची साथ मी अशी मध्येच नाही सोडू शकत आणि तुमचा विश्वास तरी मी कसा मोडू. आणि हे सगळं अगस्त्यानं तुमच्या मर्जीनेच केले ना, आणि तुम्ही त्यालाही जर हा प्रश्न विचारला ना तर त्याचंही उत्तर तेच असणार. सुलक्षणाताई म्हणतात की त्याचंच तर वाईट वाटतंय ना आम्हाला. तुझ्या या नाटकांना अगस्त्य भुललाय पण आम्ही नाही भुलणार. ज्या दिवशी तुझा मुखवटा उतरेल ना त्या दिवशी खरं काय ते कळेल अगस्त्याला. असं म्हणून त्या परत सोफ्यावर जाऊन बसतात आणि पुस्तक वाचायला लागतं. श्री काहीतरी बोलण्यासाठी पुढे येते पण सुलक्षणाताई तिला थांबवत म्हणतात की बस, खूप वेळ घेतलास आमचा, आता आणखीन सहन नाही करू शकत तुला. मग श्री नाराज होऊन तिथून निघून जाते. शुभ्रा त्या दोघींचं बोलणं ऐकत असते चोरून आणि ती मनातच म्हणते की ही श्री सुलक्षणाच्या तोंडावर सरळ सरळ नाही म्हणाली. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात तर पडले नाहीत ना. आणि परत थोडंसं घाबरून म्हणते की नाही नाही, हे असं होऊन चालणार नाही आणि तसं जर झालं तर त्या मूर्ख बेवड्याबरोबर आयुष्य काढावं लागेल. शुभ्रा, काही करून तुला श्री आणि अगस्त्याला वेगळं करावंच लागेल. ठिणगी पाडायला दगड आहेच. मला जर माझं मोटिव्ह पूर्ण करायचं असेल ना तर त्या दगडाशी चांगलंच वागलं पाहिजे. त्या दगडाला कशाचा अभिषेक करायचा मला चांगलंच कळलं आहे. आता तू बघच, श्री फासे तुझे पण चाल माझी असेल. नंतर आपण इकडे पाहतो की श्री खोलीमध्ये येते. ती खोलीमध्ये येताच अगस्त्य उठून उभा राहतो आणि तिला म्हणतो की काय. श्री अडखळत म्हणते की तू, मला वाटलं की तू. अगस्त्य म्हणतो की काय वाटलं, झोपलं असेल. श्री म्हणते की हो झोपतो, मी पण झोपते. असं म्हणून ती झोपायला जायला लागते. अगस्त्य तिला थांबवत म्हणतो की आईला भेटायला गेली होतीस. श्री मान खाली घालून फक्त असं म्हणते. अगस्त्य म्हणतो की वाटलंच होतं मला, मी चांगलं ओळखतो तुला, मी म्हटलं होतं ना तिला थोडा वेळ दे. श्री म्हणते की सॉरी. अगस्त्य तिला खाली बसवत म्हणतो की काही ऐकायचं नाही आहे मला. श्री, मी खरं तुझ्यावर रागवलं नाही, कारण मला माहिती होतं तू आईला भेटायला जाणार आहे. एक गोष्ट सांगू, जे काही घडलं ना ते आपल्या नशिबाचा भाग होता. तुझ्या माझ्या आईच्या मनात सोड, हे सगळं देवाच्या मनात होतं म्हणून घडलंय. मला सांग, त्याची इच्छा नसती तर हे घडलं असतं का? अगस्त्य श्रीचा हात हातात घेत म्हणतो की तुला एक खरं सांगतो, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून खरंच माझं आयुष्य खूप बदललं आहे. रोज तुला बघून मला छान वाटतं, तसं याआधीही वाटायचं. श्री, खरं सांगू, तू माझ्यासाठी खूप काही केलेस. माझ्यासाठी तू तेव्हाही स्पेशल होतीस आणि आत्ताही स्पेशल आहेस. मी तुला शब्द देतो, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत
मरेपर्यंत तुझी साथ कधीच नाही सोडणार, कारण माझ्या आयुष्यातली तुझी जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. आणि तो हसतो आणि म्हणतो की बघ हृदयाची धडधड आहे, कान जरा इथे लाव, काय येतं ऐकायला, श्री 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 असं येतं आहे ना. श्री पण कान लावते आणि म्हणते हो रे खरंच येतं आहे, आणि हसायला लागते. तिला हसताना बघून अगस्त्य म्हणतो की अशीच हसत राहा कायम, त्यासाठी असे जोक करत असतो मी. ऐक ना श्री, तू कशी आहेस हे कधीच प्रूव्ह करायला जाऊ नकोस, त्याची काही गरज नाही. आणि तूच म्हणतेस ना वेळेपेक्षा मोठा गुरु कोणीच नसतो. श्री म्हणते की मी काहीच प्रूफ नाही करत आहे. अगस्त्य म्हणतो की आता हे तू मला सांगणार, मी ओळखत नाही आहे तुला. आणि हात जोडून म्हणतो की विनंती करतो तुला, ऐकशील ना. मग श्री हो म्हणते. मग तितक्यात तिथे परी येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, येऊ का आत मी, सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल. अगस्त्य म्हणतो की हो या ना मॅडम या, काय तुम्हाला झोपा वगैरे लागत नाही का. परी अगस्त्य आणि श्रीच्या मध्ये येऊन बसते आणि श्रीला म्हणते की काकी बाजूला सरक ना. आणि अगस्त्यजवळ जाऊन बसते आणि म्हणते की मला झोपच येत नाही आहे, मला छान गोष्ट ऐकायची आहे. अगस्त्य विचारतो की आई बाबा कुठे आहेत. परी सांगते की आई बाबा तिथे डाराडूर झोपलेत, त्यांना मुलीची काळजीच नाही आहे. अगस्त्य विचारतो की मग आत्ता काय करणार आहात तुम्ही. परी म्हणते की आज मी तुमच्या रूममध्ये तुमच्यासोबत झोपू का. चालेल ना मी इथे झोपलेलं, तुम्ही नाही म्हणाला तरी मी इथेच झोपणार. श्री तिला हसत प्रेमाने जवळ घेते आणि अगस्त्य म्हणतो की श्री ऐक ना. परी म्हणते की काय म्हणालास काका तू. अगस्त्य म्हणतो की काय नाही, कुठे काय म्हणालो मी. परी म्हणते की मी आता सगळ्यांना सांगणार, तू खाली खोलीत काकीला लाडाने शिरी म्हणतो. अगस्त्य म्हणतो की अरे बापरे, आता तू सगळ्यांना सांगणार. मग तुला गोष्ट नाही सांगणार, गोष्ट ऐकायची आहे ना. मग एक काम करायचं, तुम्ही दोघे इथे बेडवर झोपा आणि छान गोष्ट ऐका, मी इथे सोप्यावर झोपतो आणि गोष्ट सांगतो. परी म्हणते की एवढ्या लांबून गोष्ट सांगणार तू. अगस्त्य म्हणतो की हो, मोठा आहे आवाज तुझ्या काकांचा, मोठ्याने ऐकवणार मी. आणि म्हणतो की परी कसं आहे ना, बेडवर इथे तुम्हा दोघींचीच जागा होणार आहे ना, मी पण इथे झोपलं तर जागा नाही होणार. आणि मला रात्री झोपेत लाथा मारायची सवय आहे, मग कोणाला लागलं तर त्यामुळे नको, मी इथे समोर झोपतो, तुम्ही इथे झोपा. परी म्हणते की पण मी पण तर लाथा मारत झोपते, डोंट वरी, आपण झोपेत फायटिंग करू. पहिली गोष्ट, तू इथे येऊन बेडवर येऊन मला गोष्ट सांगायची, मग मी आज तुमच्या दोघांच्या कुशीत झोपेन. मी आणि बाबा तिथेच झोपतो, आम्हाला रोज पुरते जागा, तू उगीच काहीतरी कारणं नको देऊ, झोप गुपचूप. असं म्हणून ती झोपायला जाते आणि म्हणते की चला या पटकन माझ्या बाजूला. श्री आणि अगस्त्य एकमेकांकडे बघतात आणि झोपायला जातात. अगस्त्य परीला गोष्ट सांगत असतो आणि श्री त्याच्याकडे बघत असते. परी गोष्ट ऐकता ऐकता झोपून जाते. मग अगस्त्य स्टोरी बुक बंद करून ठेवतो. श्री त्याला म्हणते की पण मला ऐकायची आहे स्टोरी. मग अगस्त्य परत श्रीला स्टोरी सांगायला लागतो. श्री अगस्त्याकडे बघतच मनातच म्हणते की अगस्त्य अशी लाख वादळ आली ना तरी मी स्वतः झेलीन, पण मी तुझ्या कुटुंबाला तुटू नाही देणार. तुझ्या आणि सुलक्षणा बाईसाहेबांमध्ये जो दुरावा आला आहे ना तो मीच मिटवणार, हा शब्द आहे श्रीचा. अगस्त्य गोष्ट सांगत असतो आणि श्री गोष्ट ऐकता ऐकता त्याच्याकडे बघत झोपून जाते. तिला झोपलेलं बघून अगस्त्य स्टोरी बुक बंद करून ठेवतो आणि श्रीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिचा हात हातात घेऊन मनातच म्हणतो की श्री तू एकटी नाही आहेस, मी कायम तुझ्यासोबत आहे आणि आपलं ठरलं आहे, जे तुझे प्रॉब्लेम तेच माझे प्रॉब्लेम. श्री प्रेम ही गोष्ट मला कधीच समजली नाही ना, मी त्यात कधी पडलो. आयुष्याची खरी गंमत काय असते हे जसं मी तुझ्याकडून शिकलो तसंच प्रेमाचं ही होईल. प्रेम काय असतं, कसं असतं हे तूच मला शिकवशील. गुड नाईट मैत्रिणी, असं म्हणून तो झोपी जातो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण लग्नानंतर जे काही विधी असतात त्याची तयारी करत असतात. तिथे श्री आणि अगस्त्य येतात. अगस्त्य विचारतो की काय कसली तयारी आहे एवढी. पृथ्वीदादा सांगतात की काही खेळ असतात जे लग्नानंतर खेळायचे असतात. तितक्यात तिथे सुलक्षणाताई येतात आणि विचारतात की झाली का सगळी तयारी. आमच्या आवडत्या सुनेचं स्वागत जोशात व्हायला हवं. स्वीटी वहिनी म्हणतात की हाँ मम्मी जी, वैसे तो आपके दोनों बहुओं का स्वागत बहुत अच्छे से होगा. हा म्हणजे आमचं असं नाही झालं पण काही हरकत नाही, या दोघींचं होतं आहे ना, आम्ही त्यातच खुश आहोत. आणि त्या श्रीला विचारतात की श्री खुश ना. सुलक्षणाताई स्वीटी वहिनींवर ओरडत म्हणतात की पुरे, तुझं हे असलंच बालिश पण आवडत नाही आम्हाला. इतरांचं आम्हाला ठाऊक नाही आहे, पण शुभ्राला आवडलं म्हणजे पुरे, आणि शुभ्राला आवडलं म्हणजे आम्हाला आवडल्यासारखंच आहे. बाकी कोणाला वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे असतील तर घ्या धुवून, आमची काही हरकत नाही. हे सगळं ऐकून श्रीला खूप वाईट वाटतं आणि आजचा भाग इथेच संपतो.